प्रशांत, अगदी काही वेळापूर्वी चेंबूरपर्यंत संभाजीराजे आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले होते। किती वेळामध्ये साधारणपणे हे सगळे कार्यकर्ते आणि संभाजीराजे या ठिकाणी पोहोचणार आहेत? मोठा बंदोबस्त देखील तुझ्या आजूबाजूला पाहायला मिळतोय। दीपक, खरं तर पुढील 10 ते 15 मिनिटात छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी पोहोचतील। मात्र गेटवे पासून 100 मीटर अंतर पुढे जर आपण बघितलं तर पूर्णपणे या रस्त्याला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। संपूर्णपणे बॅरिगेटिंग्स करण्यात आलेले आहेत। IPS दर्जाचे 3 अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। MSFचे जवान असतील, राज्य राखीव पोलीस दल असतील, यांचा पूर्णपणे ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शक्यतो या ठिकाणी संभाजीराजांना अडवण्यात येईल अशा प्रकारच्या बॅरिगेटिंग्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आणि मात्र तरी देखील या ठिकाणी हे पदाधिकारी जे आहेत आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कोणी जरी अडवायचा प्रयत्न केला तरीही आम्ही या ठिकाणी पुढे जाणारच असा निर्धार केलेला आहे। माझ्याबरोबर चित्रे पाटील आहेत, उपाध्यक्ष आहेत स्वराज्य पक्षाचे। सर, काय सांगाल, तुम्हाला इथे अडवण्याची शक्यता आहे? काय निर्धार असणार आहे? अवघ्या काही 15 ते 20 मिनिटात राजे या ठिकाणी दाखल होतील। छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये सर्व शिवभक्तांचा हा जे काय आजचं आमचं आंदोलन आहे की 8 वर्षापूर्वी जलपूजन झालेले तरी पण शिवस्मारकाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही आणि हाच प्रश्न विचारण्यासाठी हजारो शिवभक्त मुंबईत दाखल झालेले आहेत। आणि छत्रपती संभाजीराजांना पोलीस प्रशासनाने अडवायचा प्रयत्न करू नये, नसता जोर जबरदस्तीने आम्ही समुद्रामध्ये घुसणार आहेत आणि प्रत्यक्ष 8 वर्षापूर्वी जे जलपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले त्याची पाहणी करणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।